थोड़ा सा और 2-3 सेंटीमीटर में ज़्यादा हो गया। बाहर कर बाहर थोड़ा सा ज़्यादा। नमस्कार बाबा। नमस्कार नमस्कार। या ठिकाणी भूसंपादनाची तयारी चालू आहे, बर तर तुमचा स्थानिक शेतकरी म्हणून तुमचा काहीतरी विरोध आहे, बरोबर। या संदर्भात काय सांगाल तुम्ही? या बाबतीत असं आहे की कलेक्टर साहेबांबरोबर पण आपलं निवेदन आमची गेलेली आहेत, त्यानंतर प्रांत साहेबांकडे पण गेलेली आहेत, खासदार साहेबांकडे पण आम्ही दिलेली आहेत, आमदार साहेबांकडे पण दिलेली आहेत। पण हे सगळं करीत असताना आजची जी मोजणी आली हे कंप्लीट दडपशाहीच्या स्वरूपात चाललेली आहे। कारण आम्हाला ह्या बाबतीत पूर्वकल्पना कोणतीच दिली नाही की बा तुमच्याकडे मोजणी येणार आहे, आणि दिली तर एक दिवसाचा गॅप केलाय, फक्त एक दिवसात आम्ही काय करणार, त्याच्यामध्ये सुट्ट्या आल्यात। त्याच्यामुळे यांनी आम्हाला समजा 4 दिवस 8 दिवस अगोदर कल्पना दिली असती तर निश्चित याच्यावरती काहीतरी समजा कायदेशीर इलाज असेल तर आम्ही ती धावपळ करायला आम्हाला वाव मिळाला असता। नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय तुमच्या समस्या काय? याच्यात ते प्रॉब्लेम दुसरा असा पण आहे, आमच्या गावाचं क्षेत्रफळ पाहिलं तर समजा एक उदाहरणार्थ 100 एकर आहे, त्यापैकी 50 ते 60 एकर आहे ना आमचं अगोदर भूसंपादन झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे आहे ते कुठेतरी लोकांनी आपलं कष्ट आहे तर त्याच्यावरती पण ह्या लोकांनी तिथूनच रस्ता काढलेला आहे, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे याला। आता इथून कुठून रोड जातोय तुमच्या? आमचा ते डिंबा कॉलनी आहे पाठीमागं, त्या डिंबा कॉलनी पासून आमची घरं याच्यामध्ये जात आहेत, नवीन घरं बांधलेली आहेत, हे नवीन घर आहे आपलं, हे सुद्धा त्याच्याच संपादित होत आहे। तर कमीत कमी ते घर तरी त्यांनी वाचवलं पाहिजे ना। हे जर माझ्या लाईफ मधलं, माझं आता 74 वय आहे, अख्खी पुंजी इथं लावली आयुष्याची, हे जर घर गेलं तर मी कुठं घर बांधणार, यांचा पैसा घेऊन करायचं काय? शासनाने आता तुम्हाला जमिनी तुमच्या ऍक्वायर करायला घेतलेल्या आहेत, हा, त्याचा मोबदला काय काढलेला असं तुम्हाला सांगता येईल का? अजूनपर्यंत अंधारातच ठेवलेलं आहे, कोणीच काही सांगत नाही। तुम्ही तर म्हणता आम्हाला नोटीस आलेल्या आहेत। नोटीस आलं फक्त, म्हणजे कोणतं आलं की आज मोजणीला येणार आहेत, आणि तेही एक दिवसाचा गॅप करून आलेलं आहे। भूसंपादनाची जी काही रक्कम ठरलेली आहे हा, ती काय तुम्हाला माहित नाही आतापर्यंत? अजिबात माहित नाही। याबद्दल तुम्ही काय वरिष्ठांना किंवा तहसीलदारांना, आमचं कलेक्टरांना काय हे केलेलं नाही का, संपर्क साधला नाही का? आम्ही फक्त आमचं भूक्षेत्र आहे ना हे जास्तीत जास्त संपादित होतं, धरणापासून त्यानंतर तुमचं आरोग्य केंद्र असेल, गुरांचा दवाखाना असेल, गोहे रोड असेल, शाळा असेल, ह्या सगळ्या करता भूसंपादन झालेलं आहे आमचं। पण राहिलेल्या उर्वरित मध्ये आम्ही जी जमीन राहिली थोडीफार, तर तिच्यावरती पण तुम्ही जर असं नांगर फिरवत असाल तर आम्ही काय करायचं? भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत आम्ही। नेमकी तुमची मागणी काय असणार आहे? जमीन पाहिजे की तुम्हाला पैसा पाहिजे? आम्हाला जागा पाहिजे, जमीन मिळाली तर आम्ही ती कसू तरी शकतो। जागेच्या बाबतीत पुनर्वसन होत असेल तर आम्हाला मान्य आहे। आता तुमच्या एवढ्या समस्या आहे, तर याबाबत तुम्ही आता तहसीलदार जेव्हा या ठिकाणी आलते, काय त्यांना निवेदन दिले? दिलंय। काय सांगितलं? पाठीमागची आतापर्यंतची जेवढी निवेदन आहेत ना त्यांना प्राप्त आहेत। त्याच्यामध्ये काय मागण्या आहे? काय उल्लेख केलाय? त्याच्यामध्ये उल्लेख एवढाच आहे की इथून जर रस्ता न करता जो जुना रोड आहे त्याच रोडला जेवढं तुम्हाला रुंद करायचंय तेवढं तुम्ही करा, आणि त्यांनीच रोड घेऊन जावा, ही आमची मागणी होती। नवीन तुम्ही करू नका, नवीन जर जागेतून जाणार तर आमचं क्षेत्र कमी होणार आहे, कमी म्हणजे अगदी गुंठ्यात येणार आहे, त्याचं काय करायचं आम्ही? आता तुमचं रस्त्यामध्ये किती क्षेत्र जातंय? आमचं जवळजवळ कुठे 12 गुंठे, कुठे 10 गुंठे, कुठे 15 गुंठे असं क्षेत्र जाते, 4 ठिकाणी जातोय घरासकट। साधारणतः किती असे शेतकरी का त्यांच्या समस्या अशा? असे 21 शेतकरी आहेत, 21 शेतकरी आहेत, 21 शेतकरी याच्यामध्ये बाधित होत आहेत। त्यापैकी किती जणांची घरं जात आहेत? घर आता 2 जणांचं, यांचं घर जात आहे आणि आपलं घर जात आहे। पुढे अजून काय? 4, 5, 7 असतील पुढे। तुम्ही शेतकरी आहे ना? हो, घर बांधायला किती खर्च आलाय तुम्हाला? जवळजवळ 80-90 हजार लाख, 80-90 घालवले त्याच्यामध्ये।
आता काय सरकारकडे काय मागणी? एकतर मोबदला काय देणार हे यांनी क्लिअर केलं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्हाला मोबदला देतोय. मग आम्हाला काय वाटतं ते रिप्लाय आम्ही लगेच देऊ. हे झालं घरांच्या बाबतीत. राहिला प्रश्न जमिनीचा. जमिनीचं पण काय रेट आहे त्यांचा, काय देणार, किती पटीत देणार किंवा रेट काय चालू आहे ह्याचा जर खुलासा केला शेतकऱ्यांबरोबर तर मग काय वाटतं त्याच्यावरती निर्णय शेतकरी द्यायला तयार आहेत. समजा तुम्हाला जर कोऑपरेट नाही केलं गेलं तर तुम्ही काय पाऊल उचलणार? मग आंदोलनाशिवाय काय सनदशीर मार्ग असेल, आंदोलन असेल, हे काहीतरी त्याचा उपयोग करावाच लागेल. न्यायालयाचा बी मार्ग आहेच, पर्याय नाही ना. मी गोरक्षनाथ राक्षे, डिंबे खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणचा एक शेतकरी असून आज या ठिकाणी 15 ऑगस्ट 25 पासून आमच्या या ठिकाणी मिटिंगा होत आहेत. तहसीलदार साहेबांबरोबर झालेली आहे, प्रांत साहेबांबरोबर झालेली आहे, कलेक्टर साहेबांना सुद्धा कालच निवेदन दिले गेलेलं आहे. आमचं हे गाव पेसा अंतर्गतमध्ये मोडतं आहे, तर त्यावर आम्ही त्यांना वेळोवेळी याची कल्पना दिलेली आहे, पण त्यावरती काही त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला रिप्लाय दिलेला नाही. किंवा जी आमची जमीन जाते आहे त्या जमिनीचा आम्हाला आजपर्यंत त्यांनी मोबदला काय देणार, झाडाच्या बदली काय देणार, घराच्या बदली तुम्ही काय देणार हे अजूनपर्यंत आम्हाला त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे आणि अंधारात ठेवलं गेलेलं आहे. ते आज रोजी आमची त्यांच्याकडे मागणी होती, बा तो पुन्हा रोड आहे डिंबे खुर्द येथून आतमधून जाणार त्या रस्त्याने तुम्ही मार्ग काढा आणि ही जी बाधित जी उर्वरित शेती आहे, जी शेती 60-70% ही भूसंपादनामध्ये गेलेली आहे. उर्वरित शेती ही बागाई शेती असून नदीकाठची, तर त्यामधून हा रस्ता जात आहे. तर त्यांना आमचा आजपर्यंत कालपर्यंत म्हणजे आजपर्यंत आम्ही त्यांना विरोध केलेला आहे मोजणीला सुद्धा, आणि त्यांना आम्ही हे पण दिलेले, तुम्ही निवेदन दिलेले का तुम्ही आम्हाला आमच्या मजुरी करून तुम्ही मोजणी करतायत. तर त्यांना आम्ही ते निवेदन त्यांना देत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्ही ते त्यांच्या सहाय्य वगैरे घेत आहोत. त्याच्यावर तुमच्या समस्या काय मावशी? आमच्या समस्या, आम्ही वर्ष नाही झालं, वर्ष 1.5 वर्ष घर बांधले, लगेच त्याच्यावरून तुम्ही नांगर फिरवायला लागलं. काय सांगू समस्या? आता मग काय मागणी आहे तुमची नेमकी? आमची मागणी आमच्या घराच्या बाहेरून जाऊ द्या, हीच मागणी आहे आमची. घराच्या कंपाऊंडच्या बाहेरून जाऊ द्या. ते कायदा चालला तर कोण ऐकून घ्यायचं? नाशिकला म्हणा रस्ते खोदलं तर त्याचं मोठा सारी माणसं मरत सुटल्या तर मोठं रस्ता करीत कुणी धरून आणि त्यात ठेवत्यात उभं करून करीत त्यात रस्ता. काय सांगा सरकारला काय करावं? नाही करायचं म्हणायचं, ते कंपाऊंडच्या बाहेरून न्या, तुम्हाला न्यायचं तर, नाही तर गावातून न्या. थोड़ा सा और 2-3 सेंटीमीटर में ज्यादा हो गया. बाहर कर बाहर थोड़ा सा ज्यादा कलर खींच दो खाली. बंबू में नहीं लगा तो बंबू डालो, नहीं तो कलर खींच. बंबू लगा दे रहा. हो नमस्कार. हो नमस्कार. इथं काय चालू आहे? इथं NH-61 चं भूसंपादनाचं काम चालू आहे. भूसंपादनाचं म्हणजे तुम्ही हे मार्किंग करताय? नाही, आम्ही जागेवरती रस्त्याचं मार्किंग आणि ज्या संपादित होणारे गट आहे त्यांची मोजणी करतो. म्हणजे नेमकी काय होतंय म्हणजे इथं आता इथं रस्ता बांधणार आहे, महामार्ग 61 जो 61 जो आहे ना, त्याच्या आता मोजणीचं काम चालू आहे, इथं भूसंपादनाचं काम चालू आहे. याच्यामध्ये तुझं आहे ना? शेतकऱ्यांच्या अडचणी येतात म्हटलं, शेतकऱ्यांचे घर जातात ते. नाही, शेतकऱ्यांचे जे याची जे अलाइनमेंट मंजूर झाली ना वरून, त्याच्या अनुषंगानेच इथं भूसंपादनाचं काम चालू आहे. आता काय झालं, शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांचे म्हणजे घरं जातात ते किंवा त्या बाबतीत निवेदन दिलंय, त्यांनी सांगितलं तर काय होणार? त्याच्या निवेदन काय होईल का? संपर्क अधिकारी आहेत, त्यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर ते कारवाई करते. त्यांच्या अधिकारात येत असेल तर करतील, नाही तर मग त्या पद्धतीने. आता तुम्ही ही जी नोंदणी करताय हे पोलीस प्रोटेक्शन मध्ये करताय, हो.
तर आता इथं म्हणजे लोकांचा काही विरोध होतोय का या गोष्टीसाठी? लोकांचा विरोध असं नाही अगोदर, त्या अनुषंगानेच पोलीस बंदोबस्त मागवले आज. कारण उर्वरित गावांचं भूसंपादन झालंय, डिंबे खुर्द ह्या गावचं भूसंपादन शिल्लक आहे. त्यामुळं हा कुठून कुठपर्यंत जाणारा रोड आहे? आज तर माझ्याकडे एवढंच आहे. मी नाही म्हणजे जुन्नरवरून चालू होतो तो भीमाशंकरला जातो तोच रोड आहे ना? यस बनकर फाट्यावरनं भीमाशंकरला जातो.